आणि आता बघणार आहोत काही घडामोडी सविस्तरपणे। अयोध्येतील बाबरी मशिदीचे मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांना सुद्धा राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। इक्बाल अन्सारी राम मंदिर सोहळ्याला हजेरी लावणार आहेत आणि राम मंदिराचं निमंत्रण मिळालं ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असंही अन्सारी यांनी म्हटलंय। अन्सारी यांना सुद्धा राम मंदिर ट्रस्ट कडून निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर इक्बाल चाचा अन्सारी आहेत। चाचा जी आपको न्योता मिला है? जी मिला है न्योता हमको। आता आपण पाहतोय की ही इक्बाल चाचा अन्सारी यांना राम मंदिर ट्रस्ट कडून निमंत्रण पत्रिका देण्यात आलेली आहे, ज्याच्यावरती आपल्याला कोड नंबर 6583 पाहायला मिळतो। म्हणजे जवळपास 7000 व्यक्तींना याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्याच्यावरती इक्बाल चाचा अन्सारी यांचं नाव पाहायला मिळतं आणि अवध प्रांताकडून हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे। खरं तर आपण पाहतोय की ही निमंत्रण पत्रिका जी आहे ती इक्बाल चाचा अन्सारी यांना देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की याच्यावरती रामलल्लाचा महाप्रसाद आणि आगमनासाठी देण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की त्यांना हा वाहन पास जो आहे तो सुद्धा राम मंदिर ट्रस्ट कडून देण्यात आलेला आहे। म्हणजे येणाऱ्या व्यक्तींना पासेसची सुद्धा व्यवस्था जी आहे ती मात्र निमंत्रण पत्रिकेमध्येच करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या निमंत्रण पत्रिकेमध्ये आपल्याला ही रामाची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम जो आहे तो किती तारखेला होणार आहे, 22 जानेवारीला हा कार्यक्रम होणार आहे। त्यासाठी ही निमंत्रण पत्रिका देण्यात आल्याचं यामध्ये म्हटण्यात आलेलं आहे। देखिए, लोअर कोर्ट, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट ने फैसला किया, पूरे देश के मुसलमानों ने सम्मान किया। 4 साल बीत चुका है, अब कोई शिकवा शिकायत नहीं है। मंदिर बन के तैयार है, पूजा पाठ होने जा रही है, देश विदेश को लोग आ रहे हैं, हमको भी निमंत्रण मिला है, हम भी जाएंगे। बहुत आनंद की और सौभाग्यपूर्ण बात है कि राम मंदिर जहाँ हो रहा है उस कार्यक्रम में आप शामिल होंगे। देखिए, ये अयोध्या है, हर धर्मों का सम्मान है यहाँ, तो हमको भी बुलाया गया तो हम भी जाएंगे, हम भी खुश हैं। राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।